कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर चांगलं टाकून चांगली तडका फोडणी बनवून घ्यायची. ते मगाशी आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर मिरची पावडर टाकायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायचं नुसतं आणि थोडंसं गरम मसाला टाकायचा न विसरता. जेणेकरून डाळला चांगली टेस्ट येते. आणि मगाशी शिजलेली डाळ आहे तर थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी. ॲड करून जितकं आपल्याला पातळ लागतं तितकं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून चांगलं थोडंसं घट्टसर डाळ तयार करून घ्यायचं. शिजलेलं जे काही भात आहे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी जास्त पाणी नाही टाकलेलं, अगदी किंचितच पाणी टाकलेलं आहे. आणि जे काही शिजलेली डाळ आहे भात आहे ते डाळीमध्ये ॲड करायचं. तुम्ही बघू शकता असे डाळ उकळी येऊ द्यायची आणि भात ह्याच्यामध्ये ॲड करायचं. तर तुम्ही बघू शकता थंडीमध्ये हा गरमागरम खिचडीचा स्वाद घ्यायचा म्हणजे स्वर्गाचं. वरून तूप टाकून घ्यायचं मस्त. आणि ह्याच्यासोबत खायला तुम्हाला जर पापड असतं तर पापड करून घ्यायचं, गॅसवर भाजून घ्यायचं आणि गरमागरम खिचडी आणि भात एक नंबर. पापड एक नंबर लागतं.